एव्हरीवन, वेलकम बॅक इन माय टुडेज व्हिडिओ। आणि आज आपण बघणार आहे की व्हीआयटी मध्ये खूप सारे नवीन ब्रांचेस आलेत आणि व्हीआयटी आणि व्हीडब्ल्यूआयटी दोन्ही कॉलेज मर्ज झालेत। तर व्हीआयटी मध्ये नवीन कोणत्या ब्रांचेस आलेत तर ते खूप लोकांनी मला विचारलं आणि त्याच्यामध्ये डिफरन्स काय तर मी आज तुम्हाला ते एक्सप्लेन करणार आहे। तर सगळ्यात पहिल्यांदा कम्प्युटर सायन्सच्या स्पेशलायझेशनच्या ब्रांच आलेत व्हीआयटी मध्ये। पहिले की सीएस विथ डाटा सायन्स, परत दुसरे सीएस विथ आयओटी अँड सायबर सिक्युरिटी, तिसरी सीएस विथ सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग आणि चौथ्या एक सीएस विथ एआय, सीएस विथ एआयएमएल। ह्या जरा 2 वर्ष आधीच आल्यात पण ह्या पण सीएसच्या स्पेशलायझेशनच्या ब्रांचेस। तर आपण बघू की सीएस विथ एआयएमएल मध्ये काय असतं, म्हणजे डिफरन्स काय। तर सगळ्यात पहिली गोष्ट, ह्या सगळ्या ब्रांचेसचा सिलेबस 80% हा सीएस आणि आयटीच्या रिलेटेडच आहे आणि 20% स्पेशलायझेशन। म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्ही जर एआय घेतलं असेल तर मग तुम्हाला काय शिकवणार की एआय मध्ये ऑटोमेशन कसं येतं किंवा काय सब्जेक्ट काय असणार, एआयच्या डीपमध्ये जाणार थोडंसं। आता एआयएमएल घेतलं असेल तर एआय पण शिकवणार आणि मशीन लर्निंगचे अल्गोरिदम, कारण की मशीन लर्निंग त्या पुढं काय काय आहेत की डीप लर्निंग हे ते कन्सेप्ट असणार आहे, तर मग त्याच्या रिलेटेड ते शिकवणार। आता तुम्ही आयओटी घेतलं तर आयओटी मध्ये काय येतं की थोडं हार्डवेअर रिलेटेड हा भाग आहे आणि सायबर सिक्युरिटी म्हणजे त्या हार्डवेअरमध्ये आपण सायबर सिक्युरिटी इम्प्लिमेंट करणार। फॉर एक्झाम्पल तुम्ही फक्त सॉफ्टवेअरच नाही डिझाईन करणार तर तुम्ही त्याचा हार्डवेअर पण बनवणार, लाईक मॉडेल वगैरे, आणि त्याच्यामध्ये तुम्ही सायबर सिक्युरिटीचा थोडासा यूज करणार की कसं आपण सिक्युअर करू शकतो सगळं, तर ते एक आहे। आणि सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्ये की लाईक मॉडेल्स असतात, स्क्रम मॉडेल एक्सेट्रा, तर तसे मॉडेल्स कंपनीमध्ये यूज होतात, तर मग ते सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्ये शिकवलं जाणार। आणि डाटा सायन्स म्हणजे एखादा डाटा भेटला आपल्याला तर त्याला ॲनालाइज कसं करायचं, त्याच्यावरून प्रेडिक्शन्स वगैरे कसं करायचं, तर हे असं असणार आहे। आता ही डाटा सायन्स म्हणजे काय असणार की एआयडी थोडी रिलेटेड असणार, म्हणजे आणि एआयचा सिलेबस असणार ना सीएस विथ एआय, तर त्याच्यातलं थोडं सिलेबस एआयडी असणार। मग असं आहे की ह्या सगळ्या ब्रांचेस आहेत ना, तुम्ही ह्याला कोणतीच ब्रांचला असं समजू नका की ह्याचं खूप वेगळं असणार आहे, मला ही भेटली तर चांगलं आहे, ही नाही भेटली तर कसं होईल। तर काय आहे की सगळ्या ब्रांचेसचा सिलेबस हा 80% सेमच आहे आणि 20% तुम्ही जे स्पेशलायझेशन घेतले त्याच्याबद्दल शिकवणार। पण प्लेसमेंटला बसताना तुम्हाला हे कॉलेजवाले अलाउड करणार की ह्या ब्रांचेसला पण इथं फक्त थोडंसं आहे की आयओटीची ब्रांच आहे ना ती थोडी इलेक्ट्रिकल रिलेटेड असणार, मग तिथं थोडंसं असू शकतं की तुम्ही इंटरेस्टनुसार जावा। पण ह्या बाकीच्या ज्या 5 ब्रांचेस आहेत की सीएस विथ एआय, सीएस विथ एआयएमएल, सीएस विथ डाटा सायन्स आणि सीएस विथ सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग, ह्या आहेत ना अजून ह्या ब्रांच ऑलमोस्ट सीएस सारखेच आहेत, तर तुम्हाला जास्त काही टेन्शन घेण्याची गरज नाही आहे। तर तुम्ही ह्याच्या रिलेटेड काही कन्फ्युजन असेल तुमचं की कोणती ब्रांच चांगली आहे जास्त, तर तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये विचारा, तर मी त्याचा आन्सर देण्याचा ट्राय करेल। पण ऑलमोस्ट ह्या ब्रांचेस सेमच असतात आणि कॉलेजला थोडंसं की कॉलेज काय करतं की एखाद्या ब्रांचचा इंटेक आहे ना की सेमच असतो, लाईक 360चा का काहीतरी इंटेक आहे, त्याच्यानंतर मग ते जास्त एक्सटेंड नाही करू शकत, तर मग ते नवीन ब्रांचेसचं स्पेशलायझेशन आणतात किंवा मग बूममध्ये चालल्या सगळ्या आता ह्या सगळ्या एआय रिलेटेड फील्ड। सो त्यांना वाटत असेल की काहीतरी मुलांनी नवीन शिकावं म्हणून ह्या ब्रांचेस आहेत, बाकी काहीच नाही आहे। प्लेसमेंटला असा जास्त काय इम्पॅक्ट नाही होणार आहे, सगळं सेमच राहणार आहे। सो तुम्हाला जर काही क्वेश्चन असेल तर तुम्ही मला विचारू शकता। आणि ह्या नवीन ब्रांचेस ह्या व्हीआयटीमध्येच आहेत ऑलमोस्ट, म्हणजे बाकीच्या जास्त कॉलेजमध्ये अवेलेबल नाही आहेत। आणि व्हीआयटीच्या 2 ब्रांचेस त्या आता नॅक अप्रूव्ड होतील, लाईक एआय आणि एआयएमएल, पण ह्या डाटा सायन्सच्या जरा नवीन आहेत। सो थँक्यू फॉर वॉचिंग माय व्हिडिओ। आणि तर तुम्हाला काही पण क्वेश्चन असू द्या, कोणता पण छोट्यातला छोटा क्वेश्चन असू द्या, मला बिनधास्तपणे विचारा। येस, आय कॅन एबल टू गिव्ह द आन्सर। थँक्यू।